श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. गणेश उत्सवाच्या काळात गौरीचंही आगमन होतं. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरीचं घरोघरी आगमन होतं. गौरीला माहेरवाशीण म्हटलं जातं. असं म्हणतात की गौरीच्या रूपात पार्वतीचं आपल्या बाळाला म्हणजे गणेशाला घेऊन जाण्यासाठी येते. गौरी आल्यानंतर ती 2 दिवस पाहुणचार घेते. अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचं पूजन करण्यात येतं. त्यामुळे त्यांना ज्येष्ठा गौरी असं म्हणतात. प्रत्येक भागामध्ये गौरी पूजनाची पद्धत कुळाचार वेगळा असतो. तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं. सोबत घरगुती गणपतीचंही विसर्जन होतं. गौरी आणि गणपतीचं नातं काही ठिकाणी गौरी म्हणजे गणपतीची आई म्हणजेच पार्वती मानली जाते. काही ठिकाणी बहीण किंवा बायको मानलं जातं. बऱ्याच भागात गौरी म्हणजे गणपतीची बहीण मानली जाते, म्हणून ती भावाकडे पाहुणचारासाठी येते असं म्हणतात. महाराष्ट्राच्या काही भागात मुखवट्याच्या फुलांच्या किंवा गौरीच्या मूर्तीची प्रतिस्थापना केली जाते. गौरी आव्हानाच्या दिवशी गौरीला घरी आणलं जातं. त्यांना तुळशी वृंदावन जवळून घरात आणतात. तेव्हा लक्ष्मीप्रमाणे तिच्या पावलांचे ठसे संपूर्ण घरात उमटवले जातात. त्यानंतर त्यांना स्थानापन्न केले जाते. गौरीच्या येण्याच्या दिवशी त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी म्हणजे महालक्ष्मीचं पूजन केलं जातं. त्या दिवशी महाप्रसाद केला जातो. या दिवशी 16 भाज्या, खीर, गोडाचे प्रकार केले जातात. तर या दिवशी काही ठिकाणी वस्सा घेण्याची पद्धत असते. शिवाय लाडू, चकली, करंजी असे विविध प्रकारचे फराळ, फळई यांचेही नैवेद्य दाखवण्यात येते. ज्येष्ठा गौरीची कहाणी. 8 पाट नगर होते. तेथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. एके दिवशी काय झाले, भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनी गौरी आणल्या. रस्त्यारस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिले. मुले घरी आली. आईला सांगितले, आई आई आमच्या घरी गौर आण. आई म्हणाली, बाळांनो गौर आणून काय करू, तिची पूजापत्री केली पाहिजे, घावन घाटल्यांचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बाबांजवळ जा, बाजारातले सामान आणायला सांगा. सामान आणले म्हणजे गौर आणीन. मुले तिथून उठली, बाबांकडे आली. बाबा बाबा बाजारात जा, घावन घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणेल. बाबांनी घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाले. सोन्यासारखी मुले आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबीमुळे उपाय नाही. मागायला जावे तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. टळ्यांच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्या संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवासीन भेटली. तिने याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारले. ब्राह्मणाने हकीकत सांगितली. म्हातारीने त्याचं समाधान केले. बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले. बायकोने दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारले. नवऱ्याने आजी म्हणून सांगितले. बायको घरात गेली आणि आंबिलीकरिता कन्या पाहू लागली. तो मडके आपले कन्यांनी भरलेले दृष्टीस पडले. तिला मोठे नवल वाटले. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढे पुष्कळ पेज केली. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळेजण आनंदाने निजली. सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. मुला मला नाऊ घालायला सांग म्हणून म्हणाली. घावन घावले देवाला कर, नाही काही म्हणू नको, रड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला. घरात गेला. बायकोला हाक मारली. अगं अगं ऐकलेस का, आजीबाईला नाऊ घाल असे सांगितले. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळे सामान आणले. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोने सर्व स्वयंपाक केला. मूलबाळसुद्धा पोटभर जेवली. म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी दूध कुठून आणू. तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आत्ता उठ
आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुटे पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशीची नावं घेऊन हाका मार, म्हणजे त्या येतील, तुझा गोठा भरेल, त्यांचं दूध काढ. ब्राह्मणाने तसे केले. गाई म्हशींना हाका मारल्या, त्या वासरांसहित धावत आल्या. ब्राह्मणांचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचे दूध काढले. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मला आता पोचव घर. मुला मला आता पोस्ती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी तुमच्या कृपेने मला आता सगळे प्राप्त झाले. आता तुम्हाला पोस्त्या कशा करू? तुम्ही गेला म्हणजे हे सगळे नाहीसे होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात, ती मीच. मला आज पोस्ती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असेच वाढावे असा काही उपाय सांग. गौरीने सांगितले, तुला येताना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक. हाड्यावर टाक, मडक्यांवर टाक, गोठ्यात टाक. असे केलेस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणाने बरे म्हटले. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिने आपले व्रत सांगितले. भाद्रपदच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावे, 2 खडे आणावे, ऊन पाण्याने धुवावे. ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी घावणगोळ, तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी, जेवू घालावे. संध्याकाळी हळद कुंकू लावून बोळवण करावी, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, संतत मिळेल. ही साठा उत्तराची कहाणी. 5 उत्तरी, देवांच्या दारी, गायींच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुपळ संपूर्ण.